अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार चंद्रपूर येथील जीवने कुटुंब MH34 BF 1346 क्रमांकाच्या सुझुकी इग्निस कारने चंद्रपूरहून अकोल्याकडे जात होते. धामणगाव परिसरातील समृद्धी महामार्गावरील IC 06 आउटर चॅनल क्रमांक 104 ते 105 दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या NL 01 AK 7123 क्रमांकाच्या कंटेनरच्या मागील बाजूस त्यांच्या कारची अत्यंत जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला असून वाहनातील 5ही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की घटनास्थळाचे दृश्य हृदयद्रावक होते. माहितीनुसार संबंधित कंटेनर नागपूरहून नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्लास्टो कंपनीच्या पाण्याच्या टाक्यांची वाहतूक करीत होता. प्राथमिक तपासात कंटेनर धावत्या लेनच्या बाहेर उभा असला तरी तो नो पार्किंग झोनमध्ये उभा करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. अपघातातील मृतांची नावे चालक भास्कर महादेव जीवने, चालकाचे वडील महादेव शिवाजी जीवने, चालकाची आई लताबाई महादेव जीवने, चालकाची पत्नी आरती भास्कर जीवने, चालकाची मुलगी तृषा भास्कर जीवने, सर्व राहणार सर्वजण शासकीय D.ED महाविद्यालयाजवळ बाबूपेठ चंद्रपूर येथे रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन स्वविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय दत्तापूर येथे पाठविण्यात आले. तसेच अपघाताच्या नेमक्या कारणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीमधील नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर आज एक अपघात झाला. त्या अपघातामध्ये कंटेनरला कारने पाठीमागून धडक मारल्याने कारमधील एकाच कुटुंबातील 5ही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कंटेनर ताब्यात घेतला आहे. ड्रायव्हरला ताब्यात घेतलेला एक गुन्हा दाखल केलेला आहे. अमरावती ग्रामीण पोलिसातर्फे सर्व वाहन चालकांना एक आवाहन करण्यात येते की कृपया समृद्धी महामार्गावर वाहन चालवताना ओव्हरस्पीड वाहन चालवू नये. ओव्हरटेक करताना कृपया उजव्या साईडनेच ओव्हरटेक करावे.